नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण आलो आहोत आज मनोर या ठिकाणी। आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघू शकतात की हाच तो ट्रॉमा सेंटर जो इथल्या गोरगरीब आदिवासी लोकांना, बहुसंख्य लोकांना हा आरोग्याचा प्रश्न जो उद्भवत आहे आणि या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न उद्भवल्यानंतर मुंबई तसेच गुजरात या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावं लागत आहे। परंतु हाच प्रश्न निर्माण झाला आहे की हा ट्रॉमा सेंटर अजूनसुद्धा खुला झालेला नाही आहे आणि याच्यासाठी वारंवार या ठिकाणी मोर्चा बांधणीसुद्धा केली जात आहे। मोर्चाच्या माध्यमाने ह्या प्रशासनाला आव्हान केलं जात आहे, विनंती केली जात आहे की आता तरी लोकांच्या जीवाला न खेळता हा ट्रॉमा सेंटर चालू करा। आणि आज आदिवासी एकता परिषदच्या वतीने या ट्रॉमा सेंटर खुला करण्यासाठी शासनाला पत्रक देण्यासाठी मासवण ते मनोर ट्रॉमा सेंटरपर्यंत पायी मोर्चा येत आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमाने। नमस्कार सर, काय म्हणाल, कशाबद्दल आंदोलन आहे? खऱ्या अर्थाने आमचा भूमिसेना आदिवासी एकता परिषदच्या प्रमुख स्थानिक भूमिपुत्रांचा एक आक्रोश मोर्चा हा ट्रॉमा सेंटर दवाखान्यापर्यंत चाललेला आहे। या मोर्चाच्या मागण्या आहेत, जो ट्रॉमा सेंटर जो दवाखाना 7 ते 8 वर्षापासून जो प्रलंबित आहे, लखडलेला आहे, तो प्रकल्प त्वरित चालू झाला पाहिजे। त्याचप्रमाणे ज्या बांद्री प्रकल्पाचं जे पाणी टेक्सटाईल कंपनीला नेणार आहेत त्या शेतकऱ्यांना वंचित ठेवून ते रद्द झाला पाहिजे। तिसरी मागणी, जल जीवन मिशनची जी पाण्याची जी योजना आहे ती अजूनपर्यंत लखडलेली आहे। लोकांच्या दारापर्यंत नळ कुठे गेलेले नाहीत, पाणीही गेलेले नाहीत, टाक्या बनलेल्या आहेत तेही तशाच राहिलेल्या आहेत। त्याच्या संदर्भात हे तिन्ही मागण्या घेऊन आम्ही ट्रॉमा सेंटर दवाखान्यापर्यंत चालवलो आहे। का सर, प्रत्येक टायमाला आपला पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून सुद्धा आदिवासींनाच का पुढे यावं लागतं? काय कारण असू शकतं सर या पाठीमागे? का आतापर्यंत जे सरकार आहे, भांडवलदारी सरकार आहे, भांडवलदारी लोकांचा फक्त विचार करत आहेत। लोक इथे आरोग्याच्या पाण्यापासून तडफडून मरत आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे सरकारचा, म्हणून याला जाग आणण्यासाठी आम्ही पायी मोर्चा काढलेला आहे। सर, अजून सुद्धा काही आपला जव्हार आणि मोखाडा या भागामध्ये गर्भवती महिला असू द्या किंवा एखादा जर रोगी व्यक्ती असू द्या, त्यांना जाण्यासाठी पायवाट सुद्धा नाही आहे, तर अशा समस्येला सुद्धा प्रशासन आता जागं राहील का? काय म्हणाल त्याबद्दल? आज प्रशासन एकदम अजगाराच्या तऱ्हेने झालेलं आहे, एकदम गुंग आणि बहिरे झालेले आहेत। या अनेक गोष्टी आहेत का ज्या आरोग्यापासून, पाण्यापासून आज लोक मरत आहेत, त्याला जागृत करण्यासाठी, त्याला कुठेतरी जाग येण्यासाठी आम्ही पायी संघर्ष यात्रा करत आहेत। या ठिकाणी सर तुमचं निवेदन तुम्ही प्रशासनाला सादर करणार आहात का? हां, आणि आता आम्ही निघून ट्रॉमा सेंटर दवाखाना, मस्तान नाका, टेन नाका, जव्हार फाटा इथे आम्ही सर्व लोक जाणार आहेत आणि तिथे सर्व अधिकारी आता पोलिसांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे का तिथे तुम्ही सर्व उपस्थित राहा आणि आमचं निवेदन जे काय आहे, आमच्या मागण्या आहेत तिथे तुम्ही आम्हाला उत्तरे द्या, आम्ही तिथे निवेदन देऊ तुम्हाला। जर समजा काही दिवसानंतर किंवा महिन्यानंतर हा ट्रॉमा सेंटर दवाखाना जर सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी उघडा जर झाला नाही किंवा तो खुला करून दिला नाही, तर पुढे भूमिका तुमची काय असेल? पुढची भूमिका आमची अशी असेल का पुढे जर दवाखाना हा जर चालू झालेला नाही तर पुढची भूमिका, आता आम्ही अधिकारी कार्यालयाकडे जाऊन थकलेलो आहेत, पुढची आमची भूमिका असेल आमदारांच्या घरावर मोर्चा जाईल, खासदारांच्या घरावरती मोर्चा जाईल। काय वाटतं सर, इथल्या आमदार आणि खासदारांना आपण निवडून दिलं सुद्धा तरी सुद्धा अशा प्रश्नाला पुढे येत नाही, तर काय म्हणाल त्याच्याबद्दल? आता कसं आहे, जे इथले जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत ते लोकप्रतिनिधी इथे ठेकेदारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या बाजूने आहेत, लोकांच्या बाजूने नाहीत। ओके, धन्यवाद सर। पालघर जिल्ह्याचे धडाडीचे कार्यकर्ते प्रशांत पाटील सर, सर काय म्हणाल, का असं आंदोलन करायची वेळ येत आहे? बघा, आदिवासी एकता परिषदेने जो मोर्चा काढलाय त्याला बहुजन विकास आघाडीने पूर्णपणे पाठिंबा दिलाय। हा स्थानिकांचा प्रश्न आहे, अतिशय चांगल्या प्रश्नावर ते लढतायत आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण या प्रश्नाबरोबर एकत्र आहोत। आणि बघा, आमचा आदिवासी तरुण ज्यावेळी या विकासाच्या रोडवर मरतो त्याला हॉस्पिटल नाही आहे। आमचा आदिवासी तरुण, आमचा स्थानिक तरुण ज्यावेळी पाण्यासाठी तडफडतो त्यावेळी आमच्याकडे पाणी नाही। आणि या मूलभूत प्रश्नासाठी जर एखादी संघटना लढत असेल तर 100% बहुजन विकास आघाडी ही त्याच्या पाठीशी असेल। सर, इथला तुम्ही जे पालघर तालुक्याचे ज्या ठिकाणी सध्या पालघर विधानसभेचे आमदार आहेत त्यांना या माध्यमाने काय प्रश्न करू शकाल की आपण सर्वसामान्य माणसांच्या मतावरती निवडून आलेले आहात आणि तरीसुद्धा सर्वसामान्य माणसांचे असे हाल होत आहेत, त्याबद्दल सर तुम्ही काय त्यांना बोलणार? खरं म्हणजे सर्वसामान्यांना असं रस्त्यावर उतरावून देणं हे दोन्ही आमदारांचं फेल्युअर आहे। मेन दोन्ही आमदारांचं नाही, खासदारांचं, लोकप्रतिनिधींचं फेल्युअर आहे की एवढी जी गरीब लोक, आमची कष्टकरी लोक ही ज्यावेळी रोडवर उतरतात ना, ही अशी तशी उतरत नाही। आम्ही अतिशय शोषिक आहोत, आमच्यावर किती अन्याय झाला तरी आम्ही शांतपणे चालतो।
परंतु एकदा कहर झाल्यानंतर काय होतं तो आज हा मोर्चा तुम्हाला दाखवतोय आणि आदिवासी संघटनेला आणि काकांच्या विचारांच्या मागे आम्ही सदैव पाठीशी राहू त्यांच्या, यासाठी आम्ही आज मोर्चात. सर, गेल्या काही महिन्यापासून आपण पाहायला मिळत आहे की आपल्या स्वतःच्या हक्कासाठी, अधिकारासाठी मोर्चेच का काढावे लागत आहेत? प्रशासन झोपेचं सोंग घेऊन राहिलेलं आहे का? सर, ज्यावेळी तुम्हाला लक्षात घ्या, झोपलेल्या माणसाला उठवता येतं, परंतु झोपेचं सोंग केलेल्या माणसाला उठवू शकत नाही. आणि सोंग केलेलं सरकार आहे आणि त्यांना उठवण्यासाठी हा चमत्कार करावाच लागतो. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद. आदिवासी एकता परिषदेचा आदिवासी एकता परिषदेचा